मतदान झाला पाहिजे, एकत्रित झाला पाहिजे। नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? मजा असणार। मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या अग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी, आज आहे गरब्याचा सेकंड दिवस। आज आपण बारके पोरांचा फॅन्सी ड्रेस ठेवले। मला दाखवलं चिमुकले वगैरे कसं मस्त मस्त एकदम फॅन्सी ड्रेस केले, वेशभूषा केले। मला सगळं दाखवतो आता आम्हाला जरा पुढे जाऊन। सध्या तुम्ही दर्शन घ्या आपल्या देवीचा। आपल्या इकडे सध्या रील स्टार वगैरे भरपूर आले, रील्स वगैरे काढतात। मला ड्रायव्हर तुम्हाला दिसत असेल, इकडं सेटअप एक लागला आहे। भरपूर असे सेटअप लागणारच। कंटिन्यू राहा तुम्ही ब्लॉगमध्ये, तुम्हाला बघायला भेटेलच। बोला अंबे माते की जय, एक वेळा माते की जय। मंडळी तुम्ही बघू शकता कसा हा इकडं शंकराचा वेशभूषा, राम आहे, भरपूर असे वेशभूषा केलेले आहेत। शोल्जर रेडिओ अजून भरपूर असे येतील। सध्या ही सुरुवात आहे, अजून तुम्हाला पुढे भरपूर काय काय बघायला भेटेल। ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, स्टे ट्यून। तुम्ही बघू शकता ही साऊथची देवी आपली, त्यांचा अजून फिंगर वगैरे सर्व बाकी आहे। काय एक नंबर असा वेशभूषा केलेली आहे। ड्रेसिंग वगैरे बघू शकता, मेकअप आर्टिस्ट वगैरे जबरदस्त एकदम। पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर तुम्हाला बघायला भेटेलच। सर्वांना विनंती आहे, अतिथी कक्ष बनवलेला आहे, वरिष्ठांनी आणि अतिथींनी जाऊन बसायचं आहे। खुर्च्या आहेत, तुम्ही बसून घ्यायचं आहे। आतमध्ये उभ्याच्या सर्व मुलांना विनंती आहे, सर्वांना विनंती आहे। जो मध्ये थांबले, जो सर्कल नावं घ्यायला मला प्रोसेस करू नका। सगळ्यांची नावं माहिती आहे, मंच ओपन आहे, तुम्ही बाहेरनं प्रोत्साहन द्या। फक्त आणि फक्त चांगला डिसिजन घेतलेला असतो।
ती रील तयार होतीये. ती रील झाली तर तुम्हाला काही क्षण तुम्हाला इथं डान्सही गरबाही करायचा आहे. हे आपल्याकडे कंपल्सरी आहे. कारण इथं काही गुण तालिका जर घ्यायची असतील तर गुण मिळवायचे असतील काही विशेष आपण आता शर्ती ठेवलेल्या आहेत. तुम्हाला मी परत सांगतो काय शर्ती असतील त्या नृत्य कौशल्यासाठी आपल्याला 30 गुण आपल्याला इथं ठेवलेला आहे. नृत्य कौशल्य सगळ्या गटाचं तुमच्या ग्रुपचा एक सुंदर असा डान्स झाला पाहिजे, एकत्रित झाला पाहिजे. तसंच एक वेळा समन्वय नृत्य करणार आहे. तसंच त्याप्रमाणे बदलत्या हालचालीमध्ये सातत्य म्हणजे तुम्ही तो स्टेप कंटिन्यू नाही ठेवायचा आहे, स्टेप बदलत राहायची आहे.
सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. विनंती आहे सर्व प्रेक्षकांना. सुंदर, छान. प्रेक्षकांकडे नजर मारा. सर्वांना आशीर्वाद द्या. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा मुलांनो. मी विनंती करेन सह्याद्री आपणास, आपण आज काय बनवून आलात? कोल्हापूरची महालक्ष्मी बनवून आली. अगदी बरोबर. कोल्हापूरची महालक्ष्मी. महालक्ष्मीला ऍक्च्युली तिला काय म्हणतात? तिला विष्णुदेवाची पत्नी म्हणतात. अंबाबाई म्हणतात. बरोबर तुमचं, अगदी बरोबर आहे. पण तुम्हाला गेटअप तुला कसं वाटतं? मला खूप छान वाटतंय. म्हणजे असं वाटतंय की प्रत्यक्ष देवीचे रूप घेऊन माझ्या मनाला खूप चांगलं वाटतंय. हेच महत्वाचं आहे मुलांनो. आपण जर गेटअप करतो ना, ही अंतर्मन सांगता आपल्याला आपण काय झालो हे तिने अतिशय सुंदररित्या मांडलेलं आहे. जास्त वेळ घालत नाही. धन्यवाद. त्यासाठी पारितोषिक थोडंसं येऊ द्या. पारितोषिक आलेलं आहे ते कुणाल घरात, पप्पी भोईर, उमेश भोईर यांच्या हस्ते या पारितोषिक केलेलं आहे. म्हणजे कॉन्सलेशन प्राइज फक्त जे पारितोषिक आहे. आपण स्टेजवरती या. सुस्वागतम. पुन्हा एकदा आपल्यास इथं देवीचं रूप पाहायला मिळणार आहे. मी विनंती करेन कृष्णांना, आपण जे रूप घेतलंय त्याबद्दल 2 शब्द सांगावे. अंबाबाई बनलोय. नक्कीच अंबाबाईचं रूप हे खूप मोठं आहे. हिंगलाई देवी. नक्कीच हिंगलाई देवीचं आणखी एक रूप आहे मोठं म्हणजे हिंगलाज मंदिर. कुठे आहे? पाकिस्तान. नक्कीच पाकिस्तान मध्ये पण आहे आणि वर्सोवाला पण आहे. वर्सोवाला पण आहे आणि सोमनाथला पण आहे. सोमनाथला पण त्याचं मंदिर आहे. छान दिसतात, सुरेख दिसतात. कोणी ओळखलं काय ना? कोणी ओळखलं काय ना? मी रोज याच्या सोबत असतो. हा रोज सोबत आमच्या सोबत संगीत गायला, गाणी गायला असतो देवीचं. पण मी याला ओळखलं नव्हतं. अतिशय सुंदर रूप. यावर्षी काय म्हणजे फारच नाही त्या उत्सवाला. त्याच्याबद्दल आम्ही सगळीच म्हणजे महिला मंडळ खूप आनंदात आणि देवीच्या कृपेने खूप हा आनंद उत्सव असाच पुढे चालूच राहावा हे देवीच्या मी नतमस्तक होऊन आज तुमचे सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद वहिनी. खरंच खूप चांगले विचार मांडले. मी सर